नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। त्यासाठी मी आज आपण शेंगा स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत, भाजी तयार करून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 2 वांगी शेंगा घेतलेले आहेत आणि त्यामध्ये जे बारीक बारीक काप करून घ्या, कट करून घेतलेले। नंतर 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर, आणि त्याच्यासाठी आपण 1 टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर रेसिपीला सुरुवात करून घेतलेली आहे। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे, एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल, जिरी, मोहरी आणि कढीपत्ता टाकते। कढीपत्त्याची मला तरी कढीपत्त्याची खूप भीती वाटते। तुम्हालाही वाटते का नक्की सांगा। त्याचप्रमाणे मी टोमॅटो कट करून टाकलेले आहे, टोमॅटो हे टाकून घेतलेला आहे आणि छान भाजून घेतलेला आहे। टोमॅटो हे छान भाजला गेल्यानंतर, मऊ झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा शेंगा पावट्याच्या जे सोलून घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेऊया आणि छान भाजून घेऊया। शेंगा बियाही चांगल्या भाजून नम पडल्यानं शिजल्यासारख्या झाल्या, थोडासा त्याचे साल्ट सुटायला तयार हे झालं ना की आपण त्यामध्ये दुसरे म्हणजे वांग्याची फोड टाकून घेऊया। अशा प्रकारे आपण पावट्याच्या बिया चांगल्या प्रकारे भाजून घेऊ। असं कमीत कमी 5 ते 10 मिनटं तरी आपण छान भाजून घेऊया। पावट्याच्या शेंगाचाही कलर बदलतो। नंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट असं टाकू, धना जिरे पावडर टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। नंतर त्यामध्ये वांग्याचे फोडी जी कट केलेले आहेत ते मिक्स करून घेऊया। ते छान प्रकारे मिक्स करून घेतल्या आणि आता थोडं त्यामध्ये पाणी टाकून शिजू देऊया। त्यामध्ये आता आपण थोडंसं गरम मसाला आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट जी केली तीही त्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं शिजू दिलेलं आहे आणि पाणी आपण एकदाच वापरणार आहे। थंड पाणीही चालतं। एकदाच आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची तेवढी एकदाच पाणी ओतायचं आणि त्या पाण्यामध्ये शिजू द्यायचं। नंतर दुसरं पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही। थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि शेंगाचं कूट टाकून मिक्स केलेलं आहे आणि ही भाजी थंड मंद आचेवर जास्त फास्ट न करता गॅस शिजू द्या। कमीत कमी 5 ते 10 मिनटं शिजू द्या, म्हणजे बिया आणि वांगे छान शिजले जातात आणि वांगी छान शिजल्यामुळं भाजीलाही दाटसरपणा येतो आणि तेलही छान सुटलं जातं। त्यानंतर आपण ही भाजी आणखी थोड्या वेळ शिजवून द्या। थोडीशी कोथिंबीर मिक्स करून आपण आपली भाजी तयार आहे। शिजल्यानंतर हे अशा प्रकारे दिसते। तुम्ही कशा प्रकारे करता ही भाजी मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नंतर आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।